तर नमस्कार. कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल. आजचा ब्लॉगसुद्धा बघा. आज निघाले होते आरूचं बर्थ सर्टिफिकेट आणण्यासाठी अंबाजोगाईला. इथं कोणतरी VIP माणूस येणार होतं, पण पूर्ण ट्रॅफिक जाम होता आणि आम्ही गाड्यावर येऊन थांबलेलो होतो. आणि नंतर बसमध्ये वगैरे बसलात. आरू बघा कशी बघते बसच्या बाहेर. तिला बाहेर फिरायला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं, तिला फिरायला खूप आवडतं. आणि इथं आजी पण बघा, माझी आजीसुद्धा आलेली होती सोबत. तिथं पोहोचल्याच्यानंतर आरूचा फॉर्म वगैरे फिलअप केला, पण ज्या कामासाठी गेलो होतो ते काम काही झालेलंच नाही. म्हणून आजीचे डोळे वगैरे तपासण्यासाठी गेलात, तर तिथं आजीला ॲडमिट करून घेतलं. सो इथं आरूसोबत थोडंसं बाहेर मजा मस्ती चालू होती. ती खेळत होती, बघा कशी खेळती आहे. आणि सिव्हिल हॉस्पिटल म्हणलं की गर्दी तर असणारच, खूप गर्दी होती. तरी आरूला बाहेर फिरायचं होतं. तिथंसुद्धा ती फिरत होती, रागिनी तिला फिरवत होत्या. आणि आरूचं डायपर विसरले होते, म्हणून आरूचं डायपर घ्यायसाठी गेले. आरूला तिथून बाहेर आणलं आतमधून, तर तिथंसुद्धा ती खूप खुश झाली होती. नंतर खेळून खेळून झोपी गेली तिनं. इथं मावशी, आत्या आम्ही सगळे बसलो होतो. त्यात आजीचा चेकअप चालू होता. आणि इथं बघा छोट्या मॅडमला वडापाव काढायचे आहेत, कसे वडापाव काढते आहे गाड्यावरती. आरूचा मामासुद्धा आलेला होता, पण तिला मी बाय करत होते, तिला माझ्याकडे लक्ष नव्हतं. तिचं सगळं लक्ष मामाकडेच होतं. तिला गाडीवर बसायचं होतं. तिथून मग घरी आलात. आणि असा होता माझा आजचा दिवस. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.